मंडळी गेल्या 1 वर्षभरापासून जरांगी पाटील हे मराठा आरक्षणाला मिळावं यासाठी संघर्ष करतायत आणि आता विधानसभेच्या निवडणुका लागण्याच्या पूर्वी आचारसंहितेच्या पूर्वी आरक्षण भेटेल अशा आशेवरती जरांगी पाटील होते, मराठा समाज होता. परंतु आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आरक्षण मिळण्याचा मार्ग बंद झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाला जरांगी पाटलांनी काय संदेश दिलेला आहे तो आपण ऐकू. हो, आता 100% संपली नाही, संपवली. शेवटी गोरगरीब मराठ्यांना आशा होती की सरकार आणि देवेंद्र फडणवीस जाणून बुजून असं करणार नाहीये म्हणून. शेवटी मराठ्यांची दखल घेण्याऐवजी बेदखल करण्याचं काम देवेंद्र फडणवीसनी केलं. देवेंद्र फडणवीसनी मराठ्यांचे पोरांचं आयुष्य बेचिराग करायचं काम केलंय. आमचे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाले पाहिजे यासाठी पुरेपूर प्रयत्न सरकारच्या वतीनं झाला. ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं त्याच मराठ्यांना बेचिराग कसं करता येईल यासाठी सगळा सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीसनी मराठ्यांच्या विरोधात केलाय. कारण जी आशा गोरगरीब मराठ्यांना होती, जे कष्टकरी कर्मचारी, कामगार, शेतमजूर या सगळ्या बांधवांना जी अपेक्षा होती की सरकार आपल्या लेकराला आरक्षण 100% देईल, मराठ्यांच्या लेकराचे मुडदे पाडून पापाचा वाटेकरी कधीच हे सरकार होणार नाही, ही जी आशा होती ती मात्र सरकारनं स्वतःहून आमची आशा संपवली. शेवटी या सामाजिक चळवळीत काम करत असताना, या क्षेत्रात काम करत असताना शेवटी वैचारिक मतभेद असतेत आणि ते असायला सुद्धा पाहिजे. ते होते त्या लेवलवरती सगळ्या पद्धतीनं चळवळी सुरू होत्या. परंतु हे आंदोलन आणि हा मराठा समाज काही केल्या एकत्र ठेवायचा नाही. या समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही. जर या समाजाचे पोरं मोठे झाले तर आपलं काय होईल? हा समाज, मराठी समाज कधीच इतका बलाढ्य असल्यामुळे याला कधीच मोठं होऊ द्यायचं नाही. या मराठ्यांचे पोरं आरक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत, नोकऱ्यांपासून, शिक्षणापासून, आणि या मराठ्यांचे पोरं भिकारी झाले पाहिजेत. हे वचन जे देवेंद्र फडणवीसने उचललं होतं, सत्ता मात्र मराठ्यांनी दिली आणि सत्तेचा गैरवापर करून पूर्ण मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसने काम केलं आणि मराठ्यांचे पोरं भिकारी झाले पाहिजेत या तत्वानं, द्वेषानं आणि आकाशानं देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागले आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. आता जरी ते निर्णय घ्यायचे त्यांच्या हातात होते, सत्ता त्यांच्या हातात होती, म्हणून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. उलट मराठ्यांना डवचण्यासाठी त्यांच्या शब्दावर मराठ्यांचा पाय दिला. मराठ्यांच्या मुद्दाम नशिबाला हात घातला त्यांनी की यांचे मुडदे कसे पडतील या हिशोबाने आमच्या नाकावरती टिचून त्यांनी ओबीसीच्या 17 जाती आरक्षणात घातल्या, पण मराठ्यांचं आरक्षण दिलं नाही. ही त्याच दिवशी मराठ्यांना खुन्नस कळाली होती की हा माणूस आरक्षण देणार नाहीये. कारण आम्ही एवढे गाफील नाहीयेत, आम्हाला हे कळत होतं. परंतु क्षत्रियाचा धर्म असतो की शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवा, शेवटच्या घटकापर्यंत विश्वास ठेवा, काहीही होऊ शकतं. कारण लढताना सुद्धा शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं या भूमिकेतून आम्ही विश्वास ठेवला होता. परंतु त्या माणसानं शेवटी त्यांचा जे बरबटलेले विचार होते त्यांच्या पोटात, शेवटी ते त्यांनी बाहेर आणलेच. शेवटी मराठ्यांचे आचारसंहिता लावून त्यांना जे वाटोळ करायचं होते ते केलं. आम्हाला त्याच दिवशी त्यांनी खुन्नस दिली होती की मी या 17-18 जाती ओबीसी आरक्षणात घालतोय. आम्ही मराठ्यांना मोजत नाहीत, आम्ही मराठ्यांना गिनीत नाहीत, मराठ्यांची दखल सुद्धा घेत नाहीत आणि आम्ही मराठ्यांना बाजूला ठेवून सत्तेवर बसू, पण मराठ्यांचं वाटोळं करू. आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की आज मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव टाकले, सगळे षडयंत्र टाकलेत. परंतु शेवटी मागण्या मान्य करायच्या की नाही करायचे हे तुमच्या हातात होतं, कारण सत्तेत तुम्ही होतात. पण आता मतदान, मतं द्यायचे की नाहीत हे आता मराठ्यांच्या हातात. तुम्ही आमचे लेकरं भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली. आमचे लेकरं खुर्च्यावर बसले नाही पाहिजेत, मराठ्यांचे अधिकारीने झाले पाहिजेत यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्च्यावर बसू द्यायचं नाही, माझ्या मराठ्याच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही आणि समाज सुद्धा आता बसत नाही. मराठा समाजाला सत्तेच्या बाहेर ठेवून सत्ता हस्तगत होऊ शकते हे जे लॉजिक आहे त्यांचं, हे पूर्ण होऊ शकतं का? कधीच नाही, कधीच नाही. त्यांच्या 17 पिढ्या जरी आल्या तरी या महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेवून ते कधीच सत्तेवर येऊ शकत नाहीत. कारण इथं प्रश्न नुसता मराठ्यांचा नाहीये,
इथं प्रश्न मुस्लिमांचा आहे, इथं प्रश्न गोरगरीब दलितांचा आहे आणि सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे इथं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. इथं 18 पगड जातीचे लोक आहेत, गोरगरीब ओबीसींचा, इथं धनगरांचा प्रश्न आहे, इथं सगळ्या जातीचा प्रश्न आहे. इथं मराठ्यांना डावलून सत्तेत जाऊ शकत नाहीत आणि मराठ्यांना आता आपण 14 महिने ताकद दाखवली. माझे हात जोडून सगळं आता मराठ्यांना विनंती, आता आपल्या समाजाला बळ आणि शक्ती द्यायचं काम करा. आता तुम्ही जी सभेला जाऊन एकजूट दाखवली, करोडोच्या संख्येने एकत्र आलात, आता मतदानात ताकद दाखवा. 100% यावेळेस मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. माता मावल्यांसह विद्यार्थिनी, विद्यार्थी, म्हातारे माणसं, सगळे गावातले आपले सगळे पुरुष मंडळी, एकही मराठ्यांचं मतदान यावेळेस घरी राहता कामा नये. जशी 14 महिने स्वतःच्या लेकरासाठी तुम्ही शक्ती दाखवली ना, यावेळेस तसं 100% मतदान, 100% मतदान मराठ्यांनी करायचं. एकही मतदान यावेळेस वायाला जाता कामा नये. लक्षात असू द्या, मराठा बांधवांना सांगतो, शेवटी अस्तित्वाची लढाई तुमच्या पोराची, तुमच्या पोरीची, तुमच्या समाजाची. हा समाज कधीच हारू देऊ नका. आता धुरा तुमच्या खांद्यावर आहे. आतापर्यंत सरकारच्या खांद्यावर धुरा होती या राज्यातल्या जनतेची. त्यांनी जातीवाद करून, भेदाभेद करून त्यांची जबाबदारी त्यांनी दूषित करून टाकली, अशी पार पाडली. आता मात्र मायबाप मराठ्यांनो, धुरा तुमच्या खांद्यावर आहे. कारण मतं तुमच्या जवळ आहेत, त्यांच्या जवळ नाहीत. हे मतं तुमच्या जवळ आहेत. हे मताची योग्य टायमिंग साधा आणि स्वतःचे मुलं आणि मुली, आपल्या समाजाचे लेकरं मोठे कसे होतील यासाठी पूर्ण वापर करा. कारण असं म्हणायचं काम नाही आता की त्यांनी दिलं नाही. मत हे आपल्या हातात आहे, मतदान हे आपल्या हातात आहे. त्यांनी पक्क ठरवलं मराठ्यांचे पोरं भिकारी करायचे, यांना मोठं होऊ द्यायचं नाही. आता आपण पक्क ठरवायचं, यांची पुरी जिरवायची. आता जशी तुम्ही आतापर्यंत 14 महिने ताकद दाखवली, मी सुद्धा तुमचं योगदान वायाला जाऊ दिलं नाही. मी इमानदारीनं तुमचा मुलगा म्हणून सातत्यानं आंदोलनात उभा आहे, सातत्यानं. आता ही माग जशी ताकद दाखवली तुम्ही लोकसभेला, आता मात्र विधानसभेला त्यापेक्षा दुप्पट ताकद दाखवा. यावेळेस एकही मराठ्यांचं मतदान वायाला जाता कामा नये. हे बघा, शेवटचं सांगतो मराठा बांधवाला, आता अशी वेळ आली एकदम प्रतिष्ठेची, आता अशी वेळ आली की त्यांना आपल्याला संपवायचं. आपल्या पोरांचे मुडदे पडले पाहिजेत, आपल्या पोरीचं, आपल्या पोराचा मुडदा पडला पाहिजे. या राज्यात एक सुद्धा मायबाप असा नाही, एक सुद्धा, एक घरात माय अशी नाही की तिला वाटत नाही माझी मुलगी किंवा माझा मुलगा मोठा होऊ नये. एक माय नाही घरात. घरात एक बाप असा नाही की त्याला वाटत नाही माझं पोरग किंवा माझी पोरगी मोठी होऊ नये. एक नाही. एक भाऊ असा नाही की त्याला वाटत नाही की माझी बहीण मोठी होऊ नये. आणि या राज्यात एक बहीण अशी नाही की तिला वाटत नाही माझा भाऊ मोठा होऊ नये. प्रत्येक माईला वाटतंय की माझी मुलगी, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आणि नेमकं जी लढाई आपण मुलं मोठं करण्यासाठी करतोय, त्याच लढाईत या सरकारनं जाणून बुजून आपला अपमान केलाय, जाणून बुजून आपल्याला हिणवलंय, आपल्याला बेदखल केले, आपली दखल घेतली नाही. मुद्दाम आपल्यावरती, आपल्याला विरोध म्हणून, आपल्याला खुन्नस म्हणून त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसीच्या 16-17 जाती आरक्षणात घातलेल्या. ही आपल्यासाठी सगळ्यात मोठं त्यांनी दिलेलं चॅलेंज आहे. त्यामुळे हे आरक्षण देत नाहीत. त्यामुळे आपल्याला आता आपल्या मुलाच्या बाजूने राहावं लागणार आहे. तुम्ही ठरवायचं आता, तुमचे मुलं मोठे करायचे, तुमची मुलगी मोठी करायची, तुमचा जात मोठी करायची का तुमच्या पक्षाचा आमदार आणि मंत्री मोठा करायचा. हे बघा, तुमची मुलगी आणि तुमचा मुलगा आज मरण यातना, नरक यातना भोगतोय. त्याचा आक्रोश आहे. त्याला आरक्षण पाहिजे, त्याला शिक्षणात मोठं व्हायचं, त्याला नोकरीत मोठं व्हायचं. म्हणून मायबाप कष्ट करतायत तुम्ही स्वतः, आणि त्याच लेकराचं स्वप्न साकार होऊ नये म्हणून तुमच्या लेकराचा आक्रोश सरकारनं जाणलेला नाही. त्यांना तुमचे लेकर मेले तरी देणं घेणं नाही, तुमच्याकडे जमिनी नाही राहिल्या तरी देणं घेणं नाही. फक्त त्यांचा एकच पण मांडलाय त्यांनी की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. ही त्यांचा पण आहे. आणि आपला पण असा आहे मराठ्यांचा की माझी मुलगी, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आणि त्यांनी नेमकं
मराठ्यांचे पोरं आता श्रीमंत होण्यापासून रोखलेत. त्यांना मराठा आणि मराठ्यांचे पोरं भिकारी करायचे. आता वेळ तुमच्या हातात आहे. तुम्ही आता तुमच्या लेकराचा मुर्दा पडता असताना तुमच्या मुलीच्या, तुमच्या मुलाच्या, तुमच्या जातीच्या मानेवर कुऱ्हाडी नावारं सुरू केलेत. त्यांनी तुमचा घात करायचा ठरवलाय. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळाच. तर या ठिकाणी तुम्हाला आता मराठ्यांना जागा होणं गरजेचं आहे. मी सांगतोय म्हणून नाही. तुम्ही भाजपमध्ये असाल, तुम्ही काँग्रेस शिवसेनेत असाल, तुम्ही कोणत्या पक्षात असाल, फक्त आज संध्याकाळी आपण आपल्या लेकराला जवळ घेऊन बसा आणि आरक्षणाची किंमत विचारा. मग तुम्हाला कळेल की माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाचं वाटोळं करणाऱ्याला मी मतदान का द्यायचं. तुमचा निवडून दिलेला आमदार, तुम्ही केलेला मंत्री, तुम्ही बसवलेला देवेंद्र फडणवीस या माणसानं तुमचे मुलं आणि तुमच्या मुली संपवायचं ठरवलंय. मग अशा लोकांना जर तुम्ही मतदान करणार असाल किंवा निवडून देणार असाल तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलाचं, तुमच्या मुलीची अग्निपरीक्षा बघताय. तुम्ही स्वतः तुमच्याच रक्ताच्या लेकराची, तुमच्या सोन्यासारख्या लेकराची, ज्याला आपण माझ्या जीवाचं काळीज म्हणलं जातं, ज्या लेकराला आपण तळ हाताच्या फोडापेक्षाही जास्त सांभाळे, जी यावेळेस पाऊस वारा आला, ऊन आला, गाडी झाल्या, मोठमोठ्याले पूर आले, त्यावेळी छत्री जर नसेल तर तुम्ही आईनं लेकराच्या डोक्यावरती पदर धरलाय, त्याला ऊन लागू नये, त्याला पाऊस लागू नये म्हणून. ते लेकरं सरकारनं उन्हात टाकायचे ठरवले. तुम्ही मराठा समाज समजून घ्या. तुम्ही भावनिक होऊ नका की महानेता, महापाहुणा, महापक्ष तुमचे लेकर आहेत, तुमची जात आहे. ज्या माय माऊलीनं, ज्या बापानं स्वतःच्या पायाला चप्पल घेतली नाही पण लेकराला चप्पल घेतली, स्वतःला कपडे घेतले नाही पण मुलाला शिक्षणाला जाताना कपडे घेतले, आई बापानं कधी डोक्याला तेल लावलं नाही पण लेकराला तेल दिलं, स्वतः कधी पावसाळभर चिवडा खाल्ला नाही पण लेकराची शाळेत फीस भरली, त्या लेकरांना आयुष्यातून संपवण्याचं काम सरकार करायला लागले. ज्यावेळेस तुमचे लेकर आता संकटात सापडलेत त्यावेळेस तुम्ही लेकर मोठे होण्यासाठी योग्य टायमिंग साधून, हीच आता योग्य वेळ आहे की 5 वर्षे बोंबलत बसण्यापेक्षा, 5 वर्षे लोकांच्या दारात जाऊन हात पसरण्यापेक्षा, हे द्या, हे द्या, हे द्या म्हणत बसण्यापेक्षा आता मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी गोरगरिबांची लाट आली याच्या सहभागी होऊन आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे. हे बघा, मी पुन्हा शेवटचं सांगतो, अशी लाट पुन्हा येणार नाही आणि एवढं मोठं संकट मराठ्यावर आले, हीच वेळ परतून लावायची. या वेळेस जर तुम्ही मतदान रूपी ताकद जर दाखविली नाही तर तुमच्या लेकराला या जगात कोणीही वाली असणार नाही. ह्या महासंकटातून तुमचे जात आणि तुमचे पोरं जर तुम्हाला बाहेर काढायचे असले तर तुम्हाला मात्र आता मनात आणि मतात दोन्हीतही परिवर्तन करावं लागणार आहे. तुम्ही जर परिवर्तन केलं नाही, तुम्ही जर वेळ विसरलात आणि योग्य वेळी मुलाच्या बाजूनं, मुलाच्या भविष्याच्या बाजूनं, जातीच्या बाजूनं उभा न राहता तुम्ही जर पक्षाच्या बाजून राहिलात, नेत्याच्या बाजून राहिलात तर रडायला माणूस शिल्लक राहणार नाही. एवढी भयंकर वाईट वेळ ही आपल्या समाजावरती, समाजाच्या पोरावरती आणतात. तुम्ही भानावरती या. माझं भाजप, माझं काँग्रेस, ही शिवसेना, मह तमक राष्ट्रवादी करीत बसू नका. देवेंद्र फडणवीसांनी पुरेपूर मराठ्यांचा कार्यक्रम लावला आणि तो त्याच्यात यशस्वी सुद्धा झाला. ज्या मराठ्यांनी त्याला 106 आमदार निवडून दिले त्या जोरावरती सत्तेचा गैरवापर करून मराठा संपवायला तो यशस्वी झाला. मराठ्यांच्याच हाताने सत्तेत गेला पण गोड बोलून गेला. मराठ्यांना हे माहित नव्हतं 106 आमदार निवडून दिल्यामुळं हे तिथं जाईल आणि आपल्यावर एवढा उलटल, एवढी वरटंगडी येऊ करल, हे मराठ्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणून तुम्ही त्यावेळेस मराठ्यांनी निवडूनही दिलं असत. पण आता पोरं एवढे संकटात सापडलेत की भयानक, शेतकरी प्रचंड संकटात सापडलाय. जर या संकटातून मराठ्यांना बाहेर काढायचं असलं तर आता मात्र तुम्हाला मताची शक्ती दाखवायला लागते. तुम्ही आता आंदोलनात शक्ती दाखवली. तुम्ही एकही आंदोलन, एकही सभा फेल होऊ दिली नाही आतापर्यंत. तुम्हाला सल्यूट आहे मा. असा मायबाप समाज
पाठीच्या असल्यावर माझ्यासारखं लेकरू जीव गेला तरी मागे सरकणार नाही तुमच्यासाठी. म्हणून सांगतोय, आता अशी वेळ आली, मत हे कुठं आणू शकत नाही. राज्याच्या बाहेरून हे मत नाही आणू शकत. आणि मत देणं आपल्या हातात. ते फक्त विकायचं नाही. लेकराची शान, जातीची शान आणि शक्ती आणि बळ वाढवायसाठी ते मत अशा टायमिंगला योग्य ठिकाणी द्यायचं. जर तुमच्यावर दबाव आला ते झुगारून लावा. तुमच्यावर जर वाईट वेळ आणली त्यांनी, शांत राहा, संयमी डोकं ठेवा. पण ज्या दिवशी मतदानाच्या खोलीत घुसाल ना, त्या दिवशी डोळ्यासमोर एकच आरसा ठेवा, माझा मुलगा, माझी मुलगी, हिच्यावरती किती भयान संकट उभा राहिले. मी जर वेगळ्या दिशेनं मतदान केलं तर माझं लेकरू आयुष्यातून संपलं. हे मात्र त्या मतदान केंद्रात गेल्याच्या नंतर आठवणीत असू द्या. वेळोवेळी मी सगळं सांगल असं नाही. तुम्ही आजच खूनगाठ मनात बांधा. आता मत मात्र समाज सांगल तिथंच करायचं. उद्या समाज काहीही सांगल त्याच ठिकाणी आपलं मत गेलं पाहिजे. पण असे मायबाप होऊ नका की लेकरांना वाटन माझ्याच मायबापानं माझीच सत्व परीक्षा बघितली, माझीच आग्न परीक्षा बघितली. एकाही लेकराला, एकाही मुलीला, एकाही मुलाला असं वाटू देऊ नका की माझ्याच बापानं, माझ्याच आईनं, माझ्याच भावानं आमची अग्नी परीक्षा बघितली. आमच्या बाजूनं मतदान करायचं, आमच्या भविष्याच्या बाजूनं करायचं, आम्हाला जिथं खुर्ची मिळणार आहे तिथं करायचं. आम्ही मोठे होण्यासाठी मतदान करायला पाहिजे. आम्ही अधिकारी बनून खुर्चीवर बसावं या बाजूनं मतदान करायचं. या भूमिकेत मायबापांना राहा. कधी तुमच्या लेकराला असं वाटलं नाही पाहिजे आम्ही खुर्चीवर बसायला, ज्याने विरोध केला त्यालाच खुर्चीवर बसायसाठी माझ्या मायबापाने त्यांना मतदान केलंय. म्हणजे ज्याने तुमचे पोरं संपवलेत खुर्चीवर बसू नये म्हणून, तर असा या राज्यात एक बी मराठा नाहीये की तो आपल्या पोराचं वाटोळं करणाऱ्याला पुन्हा खुर्चीवर बसवी. जातवान मराठा तरी किमान आपल्या पोरांचं वाटोळं करणाऱ्याला आता खुर्चीवर बसून देणार नाही. स्वतःच्या मुलाच्या बाजूने राहा. एवढ्या वयस आता मतातून ताकद दाखवा, पण 100%.